कलाकार म्हणून घडवत असताना बेसिक जे आहे ते तुम्हाला थिएटरमध्येच मिळतं. सुरुवातीच्या काळात जेव्हा तुमचं स्ट्रगल पिरियड असतो त्यावेळेस मला एकच दिवसाचं काम आहे, मला 4 दिवसाचं तरी पाहिजे, हे टाळा. तर मराठी इंडस्ट्री आणि हिंदी इंडस्ट्री ह्याच्यामध्ये मोठा असा फरक कुठला आहे जो तुम्हाला प्रकर्षाने जाणवून येतो? घर की मुलगी डाल बराबर. आपल्या इथं रिकव्हरी रेट कमी आहे असं रिकव्हरी रेट कमी आहे म्हणण्यापेक्षा आज मला सांगलं की किती मराठी माणूस आलेला प्रत्येक मराठी सिनेमा बघतो. वाटतं? आताची नवीन पिढी येते, 1-2 ऑडिशन्स देतात, रिजेक्ट झाले की डिप्रेस होतात आणि नंतर मग परत सोडून देतात. तर त्यांना तुम्ही काय सजेस्ट कराल? संघर्ष कोणालाही चुकलेला नाहीये, संघर्ष सगळीकडे आहे आणि संघर्षाला प्रत्येकाला आपापल्या पद्धतीने तोंड देणं खूप गरजेचं असतं. सोशल मीडियामुळे तुम्ही एवढे एक्सपोज झालेले आहात की तुम्ही जरा जरी चुकीचं पाऊल टाकलं किंवा चुकीचं काही बडबडला तर तुम्हाला दुनिया ट्रोल करायला बसलेली आहे. करेक्ट. तुमचं जे काय आहे ना, तुमचा देव आहे, तुमचा धर्म आहे, हे तुमच्या घरापुरतं मर्यादित ठेवा ना. बरं, आज आमच्या इंडस्ट्रीमध्ये किमान 50% गैर हिंदू आहेत, पण आम्हाला आजपर्यंत त्याचा कधीच त्रास झाला नाही. अभिनयामधील संवाद आणि बॉडी लँग्वेज ह्या दोन्हींमध्ये ताळमेळ कसा मॅनेज केला जातो? नमस्कार मित्रांनो, इनविन्सिबल सोल्स पॉडकास्टमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपल्यासोबत एक असे अभिनेते आहेत ज्यांनी रंगभूमीपासून टेलिव्हिजन आणि सिनेमा या तिन्ही माध्यमांमधून सातत्याने आणि प्रभावीपणे काम केलं आहे. मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिकांपासून ते मराठी आणि हिंदी चित्रपटातील विविधांगी भूमिका साकारणारे आणि आपल्या अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणारे कलाकार, ते म्हणजे अभिनेता सुनील गोडसे सर. टीव्हीवर जर आपण बघितलं तर राजा शिवछत्रपती, या सुखांनो या, स्वराज्य रक्षक संभाजी, पवित्र रिश्ता यांसारख्या अनेक मालिकांमधून भूमिका आणि मराठी सिनेमातील दर्जेदार उपस्थिती. हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये जर आपण बघितलं तर सिम्बा, शमशेरा, काबूल एक्सप्रेस सारख्या मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये काम केलेलं असा त्यांचा अनुभव आणि त्यांचा प्रवास. संघर्ष, शिस्त, अभिनयाची आवड आणि इंडस्ट्रीतील वास्तव म्हणून एका कलाकाराने काय काय गोष्टी केल्या पाहिजेत ह्याच्याबद्दल आज आपण त्यांच्याकडनं गायडन्स घेणार आहोत. सुनील गोडसे सर, मी इनविन्सिबल सोल्स या पॉडकास्ट सिरीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर. मला सगळ्यात प्रथम तुमच्याकडनं ही गोष्ट एक जाणून घ्यायला नक्की आवडेल की अभिनयाकडे वळण्याचा निर्णय तुम्ही कधी आणि कसा घेतलात? मी आधी जॉब करत होतो. मी बेसिकली ऑटोमोबाईल फील्डमधला आहे आणि मी ऑटोमोबाईलचं डिप्लोमा पण घेतलेला आहे आणि अप टू 1999 पर्यंत मी जॉब करत होतो. 1999च्या नंतर मी 2001 पर्यंत पण जॉब करत होतो. पण 99ला मी थोडी कामं सुरू केली होती, कारण मी सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये होतो. त्यामुळे सर्व्हिस इंडस्ट्री अशी आहे की जे थँकलेस जॉब असतो. करेक्ट. की तुम्ही एकाच वेळेस सगळ्यांना सॅटिस्फाय नाही करू शकत. आणि मग नाही म्हटलं तरी त्याच्यात एक तोचपणा यायला लागला होता. त्याच्यामुळे मग मी विचार केला की मी जर कॉलेजमध्ये असताना इंटर कॉलेजिएट करत होतो, त्याच्यानंतर राजनाट्य स्पर्धेमध्ये मी कामं केलेली आहेत, तर म्हटलं आपण एक चान्स घेऊन बघावा. म्हणून मग मी 2001ला जॉब पूर्णपणे सोडून फुल टाईम अभिनयाकडे म्हणून वळलो. अच्छा. मोस्टली जर आपण बघायला गेलो तर रंगभूमी असेल किंवा टेलिव्हिजन असेल, सिनेमा असेल, ही तिन्ही माध्यमं पहिलेपासून इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहेत. बरोबर. तर ह्या तिन्हीमध्ये तुम्ही भूमिका केलेल्या आहेत किंवा ॲज अ कलाकार म्हणून तुम्ही काम केलेलं आहे. तर ह्या तिन्ही माध्यमांनी तुम्हाला कलाकार म्हणून कसं घडवलं? कलाकार म्हणून घडवत असताना एक तर बेसिक जे आहे ते तुम्हाला थिएटरमध्येच मिळतं. करेक्ट. की तुम्हाला अभिनयाचं म्हणजे मी तर असं म्हणतो की प्रत्येक कलाकारांनी रंगभूमीवर एक तरी नाटक हे करायलाच पाहिजे. म्हणजे आत्ताची मुलं जशी व्यायामशाळेत जाऊन वर्कआउट करतात, तसं कलाकाराच्या करता एखादं नाटक करणं हे वर्कआउट आहे आणि ते त्यांनी करायलाच पाहिजे. आणि मग सिरियल असतील किंवा चित्रपट असेल
तर तो तुम्हाला एक वेगळा आयाम देतो तुमच्या अभिनयाला, की थिएटरमध्ये काम करत असताना म्हणजे अभिनय तिन्हीकडे सेमच असतो. फक्त काही ठिकाणी तुम्हाला खूप स्वतःला रिस्ट्रिक्ट करावं लागतं. इन व्हॉट सेन्स, की थिएटरवर मी जेव्हा एखादं नाटक करत असेन त्यावेळेस फार तर फार पुढच्या 4 रांगा असतात, की बरोबर. ज्यांना मी डोळ्यातनं पाणी आलेलं सुद्धा कळतं. करेक्ट. पण 4 रांगांच्या पुढे काही कोणालाही काही दिसत नाही, की माझ्या डोळ्यातनं पाणी येतंय का काय येतंय, किंवा मी नुसतं असं एवढं केलं, तरी शेवटपर्यंत ते कळत नाही. मग त्यावेळेस तुम्हाला किंवा रडताना मग डोळे पुसायला लागतात. बरोबर. पण तेच कॅमेरासमोर काम करत असताना कॅमेरा तुमच्या लिटरली इथपर्यंत क्लोज शॉट घेतो. म्हणजे फक्त चेहऱ्याचे क्लोज घेऊ बरोबर. शकतो. मग त्यावेळेस तुमच्या डोळ्यात म्हणजे अगदी घळघळा पाणी ओघळलं नाही, तरी डोळे पाणावलेले सुद्धा ते कॅप्चर जाणवतं. करतं. तुमच्या पापण्यांचा केसन केस कॅमेरा कॅप्चर करत असतो. आणि मग तो जेव्हा क्लोज असतो, तेव्हा तुम्हाला मान फार अशी करून चालत नाही. हम्म. त्या दृष्टीने तुम्हाला खूप रिस्ट्रिक्ट करायला लागतं. तुमच्या मुव्हमेंट्स, अभिनय तोच आहे. पण थोडं त्याच्यात एन्हान्समेंट कॅमेऱ्याच्या समोर अशी होते. थिएटरमध्ये असताना मी असे हातवारे करीन, पण जेव्हा माझा बरोबर. क्लोज असेल, त्यावेळेस मी असे हातवारे नाही करू शकत. ते फ्रेमच्या बाहेर जातात. जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही नोकरी सोडून त्याच्यानंतर अभिनय क्षेत्राला ॲज अ व्यवसाय म्हणून तुम्ही सिलेक्ट केलंत. तर तुमच्या कारकिर्दीतली अशी पहिली कुठली भूमिका होती, ज्यातून आता मला अभिनेता व्हायचं हे तुम्ही ठाम केलंत? मुळात मी थिएटर केलेलं असल्याकारणाने मला अभिनय करणं हा काही नवीन भाग नव्हता माझ्याकरता. ओके. आणि म्हणजे कंपनी सोडायचा निर्णय घेतला, नोकरी सोडायचा निर्णय घेतला, त्याच वेळेस ठरवलं होतं की मला अभिनेताच व्हायचं आहे. करेक्ट. त्याच्यामुळे असं कुठल्या भूमिकेमुळे मला असं वाटलं की मला अभिनेता हं, व्हायचं आहे, हं. असं नाही म्हणता येणार. कारण मी ते ठरवूनच आलो होतो इंडस्ट्रीत. बरोबर. त्यामुळे मग तुम्ही व्यवसाय म्हणून हो, हो, ॲक्टिंग करिअर हे हो. निवडलंत. अभिनयाच्या सुरुवातीच्या काळात तुम्हाला देखील काही संघर्ष आले असतील किंवा आपण म्हणतो ना, की हे क्षेत्र असं आहे, की इथं आज काम आहे, उद्या काम नाही, परत परवा काम आहे, तर परत 2 महिने काम नाही. तर मग त्या संघर्षांबद्दल तुम्ही प्रेक्षकांना आणि नवीन जे आता आर्टिस्ट आहेत, त्यांना काय सजेस्ट कराल? संघर्ष तर करावाच लागतो. मग ते एंटरटेनमेंट इंडस्ट्री असून दे, किंवा म्हणजे आजकाल आपण जे बघतो की तरुण मुलांच्यात आत्महत्येचं प्रकरण किंवा हो. डिप्रेशनचं प्रमाण हे खूप वाढलेलं आहे. वाढलंय. याचं कारण की ते स्ट्रेस नाही सहन करू शकत. म्हणजे तिथेही त्यांना संघर्ष आहेच. आय-टी इंडस्ट्रीमध्ये सुद्धा संघर्ष आहे, बँकेमध्ये पण संघर्ष आहे. त्यांना रोजची टार्गेट्स दिली जातात. मग ती अचीव्ह करण्याकरता धडपड आहे. बरोबर. त्यामुळे संघर्ष कोणालाही चुकलेला नाही आहे. संघर्ष सगळीकडे आहे आणि संघर्षाला प्रत्येकाला आपापल्या पद्धतीने तोंड देणं खूप गरजेचं असतं. आणि त्यावेळेस तुमचा मेंटल बॅलन्स हलू न देणं हे खूप महत्त्वाचं असतं. कारण म्हणजे मी सांगतो ना, की मी आजपर्यंत जवळ-जवळ 1,500-2 हजारापेक्षा जास्त ऑडिशन्स दिले असतील. अरे बापरे! पण म्हणून मी ऑडिशन दिली आणि मग लगेच मला काम मिळालं असं होत नाही. त्यामुळे तुम्हाला ऑडिशन्स देत राहाव्या लागतात. आता जसं की तुमच्या प्रवासामध्ये जर आपण बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचा वाटा याच्यामध्ये कुटुंबियांचा आणि जवळच्या माणसांचा देखील असेलच. तर तो 100% त्यांनी कसा दिला आणि तुम्ही मुळात त्यांच्या पाठबळाशिवाय मी काम करूच शकलो नसतो. करेक्ट. आणि मी जेव्हा तुला म्हटलं, की मी 1999ला हळू-हळू सुरुवात केली होती, की मग त्यावेळेस पुढे एक 2-3 दिवसाचं काम, 4 दिवसाचं काम, असं करत जेव्हा मी 2001 पर्यंत आलो, त्यावेळेस मला 1 महिन्याचं 8-10 दिवस काम मिळायला लागलेलं होतं. अच्छा. त्यामुळे मग आता 10 दिवस जर का मला मिळतायत, तर मग मी पुढे करू शकेन. आणि मग वन फाईन डे मी माझ्या बायकोशी बोललो, हां. की तो म्हटलं तो हां. संवाद काय होता? तोच खूप महत्त्वाचा होता. कारण मी त्यावेळेस सांगितलं, की बरं ती पोस्ट ग्रॅज्युएट केलेली, पण तिला नोकरीची काही एवढं गरजही नव्हती हं, हं. त्यावेळेस. त्याच्यामुळे मग मी तिला म्हटलं, की "हे बघ, मी आता नोकरी सोडून ह्या इथे एक नशीब आजमावायचा प्रयत्न करतोय. तर मला असं वाटतं, की तू नोकरी करावीस." हं. इतकी वर्ष मी केली. जवळ-जवळ 13-14 वर्ष मी जॉब केला. 13-14 जास्तच असेल. 18 वर्ष जॉब केला. तर आता तू जॉब कर, मी जरा इकडे बघतो. हं. तर त्यावेळेस तिने मला सांगितलं, की "ठीक आहे, मी जॉब करीन, हरकत नाही.
पण तू मला सांग की तुला हे किती दिवस लागणार आहेत, सस्टेनिंग पिरियड काय. करेक्ट. म्हटलं ह्या क्षेत्रामध्ये मी असं सांगू शकत नाही ठामपणे की मी 2 महिने लागतील, 6 महिने लागतील, 1 वर्ष लागेल. झालं तर एका रात्रीत सुद्धा मी चमकीन. बरोबर. नाही तर मग मला 6 वर्ष पण लागतील. मग ती म्हणाली, "तू 6 वर्ष वाट बघणार आहेस का?" हम्म. म्हटलं, "नाही. मी 6 वर्ष नाही वाट बघणार. पण एक 6-7 महिने तरी मला हे करून दे." कारण मी जेव्हा जॉब सोडला शेवटचा, त्यावेळेस माझे जे बॉस होते, त्यांनी मला ही वॉज पंजाबी. अच्छा. त्यांनी मला सांगितलं, "देख सुनील, तू जा रहा है ये इंडस्ट्री में, जा. लेकिन अगर तेरे को ऐसा लगा कि तू यहाँ काम नहीं कर पा रहा है, हम्म. तो मेरे दरवाजे तेरे लिए खुले हैं." क्या बात आहे. म्हणजे तोही सपोर्ट असणं हां, तेवढंच त्यामुळे महत्त्वाचं होतं. तो सपोर्ट मेन होता. करेक्ट. की उद्या 6 महिन्यानंतर जर मला असं वाटलं की मी इथे नाही स्थिर राहू शकत आहे, तर दुसरं दार ठेवलेलं होतं मी. एखादी भूमिका निवडताना बेसिकली तुम्ही कुठल्या गोष्टीवर जास्त फोकस करता? म्हणजे आत्तापर्यंतच्या आपण तुमच्या भूमिका बघितल्या तर त्या खूप वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. तर तुम्हाला कथा महत्त्वाची वाटते किंवा तुम्ही दिग्दर्शक जो आहे तो बघता किंवा एखादं कॅरेक्टर जे तुम्हाला आलेलं आहे ते बघता. म्हणजे तुमचं पात्र निवडण्याची मेन क्रायटेरिया काय असतो? सगळ्यात पहिल्यांदा मी आता जे नवीन येणार आहेत, कारण आता ही आपली मुलाखत आहे, तरुण पण बघणार आहेत, जे स्थिरस्थावर झालेले तेही बघणार आहेत. करेक्ट, करेक्ट. तर मी असं सांगेन की सुरुवातीच्या काळात जेव्हा तुमचं स्ट्रगल पिरियड असतो, त्यावेळेस मला 1च दिवसाचं काम आहे, मला 4 दिवसाचं तरी पाहिजे, हे टाळा. ओके. जेव्हा तुम्ही टीव्हीवर किंवा पडद्यावर दिसायला लागाल, त्यावेळेस तुम्हाला काम मिळत जाणार आहे. एक काम तुम्हाला दुसरं काम देतं. करेक्ट. त्यामुळे इथे मला 2 पैसे कमी मिळत आहेत, म्हणून मी ते नाही करणार, असं करू नका. ओके. सुरुवातीच्या काळात मी पण तेच केलं. 1 दिवस, 2 दिवस अशी कामं करत करत मी आज ह्या मुक्कामावर आलेलो आहे. आणि तुम्ही जर का माणूस म्हणून चांगले असाल ना, तर तुमच्याकडे काम भरपूर आहे. बरोबर. एक वेळ तुमच्याकडे टॅलेंट थोडं कमी असेल ना, तर ते डिरेक्टर म्हणा, हे म्हणा, ते तुमच्याकडनं करून घेऊ शकतात. पण जर का माझी 9ची शिफ्ट आहे आणि मी जर का 9:30 पावणे 10ला रोज जायला लागलो, बरोबर. तर मग ते कोणी सहन नाही करत. एक्झॅक्टली. आणि माझ्या नशिबाने मला आजपर्यंत ह्या इंडस्ट्रीमध्ये सगळी लोक खूप चांगली भेटली. अच्छा. म्हणजे अगदी माझे सुरुवातीचे दिग्दर्शक, मी ज्यांचं प्रामुख्याने नाव घेईन, ते आशिष पाटील. अच्छा. आशिष पाटील हे म्हणजे तुला आठवत असेल की नाही मला माहिती नाही, पण दूरदर्शनला बंदिनी आणि दामिनी या सिरियल लागायच्या. बरोबर. तर बंदिनी सिरियल आशिष पाटील करत होते. अच्छा. आणि मी ज्यावेळेस नोकरी सोडायचा निर्णय घेतला, त्यावेळेस माझे मित्र उदय सबनीस, त्याला मी बोललो की म्हटलं, "अरे बाजार आता नोकरी सोडतोय." तर त्यांनी माझी आशिष पाटील यांच्याबरोबर ओळख करून दिली. ओके. आणि मग त्याच्यानंतर माझी आणि आशिष पाटील यांची एवढी मैत्री जमली की पुढे आशिष पाटील यांच्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये मी होतो. आणि ते हिंदीच करत राहिले. नंतर ते कालांतराने हिंदीत गेले. करेक्ट. म्हणजे क्योंकि सास भी कभी बहू थी या सिरियलचे पहिले 125 एपिसोड आशिष पाटील यांनी केलेले आहेत. नॉर्मली जर आपण बघितलं तर काही भावनिक भूमिका असतात किंवा निगेटिव्ह भूमिका असतात. ह्याच्यासाठी काही स्पेसिफिक मानसिक तयारी करावी लागते का? कारण की तुमच्या निगेटिव्ह भूमिका ज्या आहेत ह्या पडद्यावर खूप उठून दिसतात. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय मानसिक प्रिपरेशन करावं लागतं आधी? नाही, जमत गेलं. अच्छा. मी अशी काही वेगळीच आहे, कारण माझ्या 90% भूमिका या विलनिशच आहेत. सगळ्या निगेटिव्हच आहेत. पॉझिटिव्ह रोल फार मी कमी केलेत. म्हणजे मलाही आठवायला लागेल की मी कुठले कुठले पॉझिटिव्ह रोल केलेत बाबा. निगेटिव्ह भूमिकेमधली अशी भूमिका जी करताना खरंच मनामध्ये दडपण आलं होतं किंवा ज्यावेळेस ते स्क्रीनवर दिसेल ते कसं दिसेल असं वाटलं, अशी कुठली भूमिका होती? मुकर्रब खान. मुकर्रब खानाची. थोडासा एक काय त्याच्याबद्दलचा संदर्भ सांगू शकाल? त्याचं कारण मी असं सांगतो की मुकर्रब खान केला मी स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेमध्ये. बरोबर. त्याच्या आधी मी अमोल कोल्हेंच्या बरोबर राजा शिव छत्रपती मालिकेमध्ये शाहिस्ते खान केलेला होता. करेक्ट. आणि शाहिस्ते खानाने मला अफाट प्रसिद्धी मिळवून दिली. मग ते केल्यानंतर मला मुकर्रब खान हा शाहिस्ते खानापेक्षा वर जायला हवा होता. बरोबर. ते दडपण माझ्यावर होतं.
कारण तर मुकरब खान चांगला वाटेल लोकांना, चांगला इन द सेन्स तो व्हिलनच होता, हो. पण ॲज अ अभिनेता म्हणून मला ते एक खूप मोठं चॅलेंज होतं. टेलिव्हिजन सारख्या दीर्घ माध्यमामध्ये आपण बघतो की एकच भूमिका आपल्याला वर्षोनवर्ष कधी कधी करावी लागते. हो. तर त्यातला ताजेपणा टिकून राहण्यासाठी काय करावं लागतं एखाद्या कलाकाराला? ताजेपणा टिकवून ठेवण्याकरता एकतर तुमचं सेटवरचं वातावरण पण तसं पाहिजे, हसतं खेळतं, करेक्ट. आणि ती जबाबदारी आपली पण असते. बरोबर. म्हणजे केवळ दुसऱ्याचीच असं नाही. जर तुम्ही सेटवर गेल्यानंतर आनंदी वातावरण असेल, सगळे हसत खेळत असतील, तर आपोआप तो ताजेपणा तुमच्या भूमिकेमध्ये रिफ्लेक्ट होतो. पण जेव्हा मला असं मी का आज शूटिंगला जातोय, हम्म. हा जेव्हा विचार मनात यायला लागतो, त्यावेळेस त्यातला ताजेपणा निघून जायला निघून लागतो. जातो. कारण की सिरियल हे माध्यम जर आपण बघितलं तर 5 महिने, 6 महिने, वर्ष, 2 वर्ष नाही, अशाही सिरियल आपण बघितल्यात ज्या 5-5 वर्षांपेक्षा अधिक चालतात. हो, सुख म्हणजे नक्की काय असतं? 5 वर्ष चालली. करेक्ट. त्यात मी 4-4.5 वर्ष होतो. राईट, राईट. आत्ताची जी सिरियल करतोय, घरोघरी मातीच्या चुली, हां. त्यात सुद्धा 1.5 वर्ष झालं. बरोबर. म्हणजे मी केलेल्या सिरियल्स या बहुतेक सगळ्या अशा वर्षाच्या पुढेच चाललेल्या आहेत. करेक्ट. नॉर्मली कसं होतं ना, दिग्दर्शक ज्यावेळेस एखादी गोष्ट किंवा कथाकार असेल, ते तुम्हाला एखादी गोष्ट ज्यावेळेस एक्सप्लेन करतात किंवा कॅरेक्टर एक्सप्लेन करतात, त्यावेळेस त्यातनं कुठल्या पद्धतीमध्ये आपण ॲक्ट केला पाहिजे, हे तुम्ही स्वतः ठरवता की दिग्दर्शकांकडनंही कधी-कधी काही सूचना तुम्हाला दिल्या जातात? सुदैवाने आजपर्यंत मला जेवढे दिग्दर्शक भेटले, त्यांनी हं. सगळ्यांनी मला फ्री हँड दिला, ओके. की तुला काय वाटतंय ते तू कर. बरोबर. आणि मग मला त्यात काही कमी वाटलं किंवा जास्त करावंसं वाटलं, की बाबा नाही, हे खूप होते, जरा कमी कर. हं, हं. तर ते करू शकतो. पण त्यांनी मला आत्तापर्यंत मी सांगतोय असं कर, असं आजपर्यंत कुठल्याच दिग्दर्शकाने सांगितलं नाही. सुख म्हणजे नक्की काय असतं, आमचा क्रिएटिव्ह होता. त्यात एक सीन जर का तुला आठवत असेल, तर तो जो माझा मित्र माझ्यामुळे मेला आहे, हं. त्याचं प्रायश्चित्त म्हणून मी त्या दिवशी जाऊन एका माणसाकडनं चाबकाचे फटके पाठीवर मारून घेत करेक्ट. असतो. तर तो सीन तो मला म्हणाला, की "सर तुम्ही त्या अमरीश पुरीने केला होता ना?" हं, हं. मला सिनेमाचं नाव नाही आठवत आता. तर तो सीन बघा, आपल्याला तसा करायचा आहे. म्हटलं सॉरी, मी नाही बघणार. मी जर तो बघितला, तर माझ्याकडनं अजाणतेपणी त्याची कॉपी केली कॉपी जाईल केली आणि जाईल. मला ते नाहीये करायचं. हां, माझा सीन शूट झाल्यानंतर जर तुला वाटलं, की हा बरोबर नव्हता, तर मग तू येऊन मला सांग ना. मग आपण तुला हवंय तसं करू. आणि सुदैवाने तो सीन झाला शूट, आणि त्यांनी स्वतःने येऊन मला मिठी मारली. अच्छा. नॉर्मली आपण ज्यावेळेस बघतो की आता अभिनय करताना संवाद हा तितकाच महत्वाचा पार्ट आहे. खूप महत्वाचं. आणि त्याचबरोबर जर आपण बघितलं तर त्या कॅरेक्टरची बॉडी लँग्वेज कॅरी करणं हे तितकंच महत्वाचं हो. असतं. मग अभिनयामधील संवाद आणि बॉडी लँग्वेज ह्या दोन्हींमध्ये ताळमेळ कसा मॅनेज केला जातो? तो करायलाच पाहिजे आणि ते तुम्हाला शिकायला लागतं, की ओके. तुमची बॉडी लँग्वेज पण तशी पाहिजे, की आणि तुमचं फिजिकही तसं पाहिजे. एक्झॅक्टली. म्हणजे त्या बाबतीत मी एकच म्हणेन, की डॉक्टर काशीनाथ घाणेकर हा एकमेव माणूस होता, की जो फाटक्या अंगाचा असून सुद्धा त्यांनी संभाजी महाराज केले बरोबर. आणि ते तितक्याच प्रभावीपणे केले. पण त्यावेळेस त्यांची बॉडी लँग्वेज तेवढी होती, हम्म. की तो वाटला पाहिजे राजा. बरोबर. तर तुम्ही जर का एखादा खलनायकी प्रवृत्तीचा रोल तुम्ही करत असाल, तर त्यावेळेस तुमचे हावभाव, तुमचे हातवारे, तुमचे फेशियल एक्सप्रेशन्स हे तशीच पाहिजेत. करेक्ट. तरच म्हणजे कधी-कधी नुसतं तुमच्या बघण्यातनं सुद्धा पटकन हे जाणवून जातं, की मी इकडे चेअर आहे, मागून कोणतरी बोललं, मी नुसतं रागाने मागे वळून बघितलं. त्याच्यात तुमची खलनायकी वृत्ती दिसली पाहिजे. करेक्ट. आणि ती तुमची बॉडी लँग्वेज पण तशी दिसली पाहिजे, की मान वळवण्यात सुद्धा शांतपणे किंवा असं एक वेगळं त्याला डायमेन्शन येतं, की शांतपणे बरं ठीक आहे. हां. आणि हा जो डिफरन्स असतो, तो खूप महत्त्वाचा असतो. बॉडी लँग्वेज आणि डायलॉग डिलिव्हरी. थोडंसं आपण एका पुढच्या सेगमेंटकडे जाण्याच्या आधी आता जसं की तुम्ही मराठी इंडस्ट्रीमध्ये इतके वर्ष काम करताय, हिंदी इंडस्ट्रीमध्ये तुम्ही बरेच प्रोजेक्ट्स केलेले आहेत. इवन बॉलिवूडमधले काही मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये देखील तुमचा सहभाग आहे. तर मराठी इंडस्ट्री आणि हिंदी इंडस्ट्री ह्याच्यामध्ये
मोठा असा फरक कुठला आहे जो तुम्हाला प्रकर्षाने जाणवून येतो? घर की मुलगी डाल बराबर. घर की मुर्गी डाल बराबर. मराठीमध्ये हे रे आपलंच आहे, ये. हां. आणि हिंदीमध्ये प्रोफेशनलिझम आणि परफेक्शन अच्छा. हे खूप पाळलं जातं. म्हणजे मी सुदैवाने आजपर्यंत मी 70% सिनेमे हे बिग बजेट केले. माझी पहिली मूव्ही काबूल एक्सप्रेस आहे, यशराज बरोबर. फिल्म्स. जॉन इब्राहिम. त्याच्यानंतर इंदर कुमार इराणींच्या बरोबर मी 2 फिल्म्स केल्या. रोहित शेट्टी सरांबरोबर 2 फिल्म्स केल्या. एक कबीर खान, रोहित शेट्टी ह्या असं दिग्गजांच्या बरोबर, इंदर कुमार इराणी करेक्ट. दिग्गजांच्या बरोबर मी केल्या. आणि ऑब्व्हियसली तुम्हाला म्हणजे रोहित सरांनी तर खुलेआम सांगितलेलं आहे की थिएटर का आर्टिस्ट मैं प्रिफर करता हूँ बरोबर. क्योंकि उनको समझाना नहीं पड़ता है. राइट. ट्रीटमेंट वाईज पण खूप फरक पडतो. मराठी एक तर इंडस्ट्रीमध्ये आणि हिंदी इंडस्ट्रीमध्ये. हो, खूप. एक तर बजेटचा पण इश्यू असतो. त्यांच्याकडे त्यांचं बजेट असतं 100 कोटीचं. मेकिंग बरोबर. प्रोडक्शन वेगळं, हां. मार्केटिंग वेगळं. सगळं. आणि मग मराठी इंडस्ट्री आता थोडी फ्लरिश होतीये, पण तरीसुद्धा बजेट वाईज अजून काय फार हललेलं नाहीये. बरोबर. म्हणजे आपण एकीकडे बघतो की साऊथ इंडस्ट्री जी आहे किंवा आता कर्नाटकमध्ये कन्नड ज्या फिल्म्स येतात, ह्यांचे बजेट्स देखील 200 कोटी, 300 कोटींपर्यंत जातात आहेत. त्याचं कारण आहे. त्यांच्याकडे रिकव्हरी आहे. बरोबर. आपल्या इथं रिकव्हरी रेट कमी आहे असं रिकव्हरी रेट कमी आहे म्हणण्यापेक्षा आज मला सांग ना, की किती मराठी माणूस आलेला प्रत्येक मराठी सिनेमा बघतो. आज जर का आपण महाराष्ट्राची लोकसंख्या 16 कोटी म्हटली, वाटतं? तर 16 कोटीपैकी मी तर म्हणतो की 10 कोटी लोकांनी जरी एक सिनेमा बघितला 100 रुपयात तिकीट काढून, बरोबर. तर किती कलेक्शन होईल त्या सिनेमाचं. एक्झॅक्टली. पण आपल्याकडे ते होतं की ते आपण ते बघत नाही. खरं आपलं फिल्म्स तेवढ्याच उच्च दर्जाच्या आहेत, 100%. पण आपल्याकडे धंदा होत नाही. आता जसं की आपल्याकडे जर बघितलं तर हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये ज्यावेळेस आपण काम केलेलं आहे, तर आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे खूप म्हणजे मोठे दिग्दर्शक म्हणू शकतो किंवा जे की अभिनेते आहेत त्यांच्याबरोबर ज्यावेळेस तुम्ही काम करता, त्यावेळेस तुम्हाला एक दडपण असतं की ॲज अ सीनियर आर्टिस्ट म्हणून तुम्ही काही सजेशन्स त्यांना देता किंवा त्यांच्याकडनं काही गोष्टी शिकता कलाकार म्हणून? नाही, दडपण असण्याचा काही प्रश्नच येत नाही. कारण करेक्ट. माझं काम मी करणार आहे, त्याचं काम तो करणार आहे. बरोबर. त्यामुळे मी ठरवायचं की माझं काम मी किती चोख करायचं आहे. त्यामुळे दडपण तसं नसतं. आणि मी तर असं म्हणेन की नवीन येणाऱ्या कलाकारांनी पण ते ठेवू नये. बऱ्याच जणांच्या ते जाणवतं, हो. पण तसं असू नये. बॉलिवूडमध्ये ज्यावेळेस तुम्हाला एखादा पहिला चित्रपट ऑफर झाला, त्यावेळेस एक नॉर्मल एक्साइटमेंट प्रत्येकाला असते, की आता मी बॉलिवूडमध्ये काम करणार आहे. बरोबर. त्यावेळेस तुमची ती जर्नी कशी होती, ज्यावेळेस तुम्हाला पहिली फिल्म ऑफर झाली? सांगितलं त्याप्रमाणे की माझी पहिली फिल्म ही काबूल एक्सप्रेस, करेक्ट. आणि ते सुद्धा यशराज प्रोडक्शन्स. बरोबर. त्याच्यामुळे मी 7व्या आसमानातच होतो की मी हिंदी सिनेमा करतोय, माझी पहिली हिंदी फिल्म आहे आणि ती सुद्धा यशराज फिल्म्सची आहे. करेक्ट. त्यामुळे आय वॉज व्हेरी मच एक्सायटेड. मराठी सिनेमासृष्टीमध्ये पण आपण आता जसं सांगितलं, की आपल्या इथे खूप दर्जेदार सिनेमे तयार होतात. हो. पण प्रेक्षक बघायला जात नाहीत किंवा बजेटचा प्रॉब्लेम असतो. तर मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आजचा कुठला एक सकारात्मक बदल होऊ शकतो, की ज्याने की हे सगळी गणितं चेंज होऊ शकतील? याला बरेच गोष्टी आहेत की हे सगळं बदलायचं झालं तर काय करावं लागेल. एक तर चांगल्या संहिता शोधून काढायला पाहिजेत. त्याच्यानंतर आपण ज्याला पटकथा म्हणतो, हं. ती चांगली लिहिली गेली पाहिजे. जेवढी तुमची पटकथा चांगली लिहिली जाते तेवढं ते अ, त्यातलं जवळजवळ 70-80% त्या फिल्ममध्ये उतरतं. बरोबर. पण आपण म्हणतो ना, खूप रेंगाळला, हं. तिथे पटकथा कुठेतरी ती हललेली असते. आणि दुसरी गोष्ट की काही वेळेस कथा चांगली असते, दिग्दर्शक चांगला असतो, पण कलाकार त्या दर्जाचे नसतात. राइट. म्हणून पण मग ती फिल्म लोकांना आवडत नाही. आजचा जो अभिनेता आहे,
तो फक्त अभिनयापुरता मर्यादित राहू शकतो, की त्यांनी इम्प्रोव्हायझेशन करणंही तेवढंच गरजेचं आहे? इम्प्रुव्हायझेशन म्हणजे नक्की कुठल्या? कॅरेक्टर्सच्या संदर्भामध्ये. कारण की आपण बघतो की प्रत्येक वेळेला जो कलाकार असतो तो काही ना काहीतरी इम्प्रोव्हायझेशन करून ते कॅरेक्टर डेव्हलप करतो. बरोबर. पण बरेच वेळा काय होतं ना, आता ओ-टी-टी प्लॅटफॉर्म आलेला आहे. त्याच्यामुळं काही गोष्टी म्हणजे त्याला सेन्सर्स नसल्यामुळे, की ह्या गोष्टी तुम्हाला करायलाच पाहिजेत किंवा ज्या आपण बघतो पहिले आपल्या पिक्चरमध्ये साध्या शिव्या पण नसायच्या. त्या आता ओ-टी-टी प्लॅटफॉर्मवर प्रकर्षाने जाणवतात. हो. तर मग त्या कलाकारांना सांगितलं जातं तसं करायला, ते इम्प्रोव्हायझेशन त्यांचं असतं की स्क्रिप्टची डिमांड असते? स्क्रिप्टची डिमांड असते ती. ओके. कारण उगाचच मी शिवी देणार नाही ना. करेक्ट. देअर शुड बी जेन्युइन रिझन. जर काही ठोस कारण असेल तरच पटकन आपल्याकडून शिवी दिली जाते. त्यामुळे ती कथानकाची गरज असते आणि त्याच्यामुळे ते करावं लागतं. ओके. आणि बेसिकली असा कुठला फरक आहे जो ओ-टी-टी आल्यामुळं सिनेमावर झालाय किंवा आपण म्हणू शकतो मालिकांवर झालाय? प्रेक्षकांमध्ये काही सुरुवातीला काही काळ असं वाटलं होतं, की ओ-टी-टी प्लॅटफॉर्म सुरू झाल्यानंतर टीव्हीकडचा प्रेक्षक कमी होईल की काय? किंवा सिनेमाचा प्रेक्षक कमी होईल की काय? बरोबर. पण ते दोन्हीकडे दिसत नाहीये. म्हणजे लॉकडाऊन नंतर जर बघायला गेलो आपण, कारण की हो, लॉकडाऊनमध्ये हो, ज्यावेळेस 2 वर्ष, हो. 3 वर्ष सगळे घरात होते, त्यावेळेस ओ-टी-टी म्हणजे प्रत्येकासाठी बरोबर आहे. अगदी बरोबर एंटरटेनमेंट आहे. हे झालं होतं. पण आज लॉकडाऊन नंतर सुद्धा किती 100 कोटी, 400 कोटी, 500 कोटीच्या वर धंदा करतायत ना सिनेमा. करेक्ट, करेक्ट. आता लेटेस्ट धुरंधर धुरंधर आहे. बघू शकतो आपण. ऑलमोस्ट 1000 कोटीच्या आसपास धंदा केलाय ना त्यांनी. राइट, राइट. किंवा आपण जर का टीव्ही बघितला, तर टीव्हीचे टी-आर-पी कुठे कमी झालेले नाहीयेत. करेक्ट. त्यामुळे ओ-टी-टी आल्यामुळे ह्या 2 गोष्टीवर परिणाम झालाय असं नाही म्हणता येत. बेसिकली काय माहिती आहे ना, ओ-टी-टी त्यांनी 40 मिनिटाचा एपिसोड असं करत 5 मिनिटाचे एपिसोड असे पण आलेले आहेत. आणि मला असं वाटतं, की त्यांचा टार्गेटेड ऑडियन्स जो होता ना, तो आता मी जर का ठाण्याला लोकलमध्ये बसलो, तर मला ठाण्याहून विटीला जायला 1 तास लागतो. करेक्ट. माझा एक एपिसोड बघून होतो. 100%. हा त्यांचा टार्गेटेड ऑडियन्स असावा, असा माझा अंदाज आहे. अच्छा. बरं त्या ह्याच्यात सेन्सॉर नसल्या कारणाने तुम्ही फॅमिली बरोबर बसून नाही बघितले तरी चालतंय ना, ते तुम्ही एकटेच बघताय. बरोबर. बरं ह्या गोष्टी तुम्ही मुलाबाळांच्या बरोबर बसून नाही बघू शकत. कारण एखादं मुलांनी पटकन एखादी शिवी दिली, तर तो काय सांगणार त्याला? वडील मुलाला काय सांगणार? की शिवी द्यायची नाही. मग तो कसा देतो? बरोबर. त्याच्यामुळे संस्कारांवर परिणाम होतो. त्याच्यामुळे ओ-टी-टी प्लॅटफॉर्म एक ग्रोनअप्स करताय आणि माझा 40 मिनिटाचा एपिसोड माझ्या लोकलच्या प्रवासात बघून होतो. संपलं. पुढे झालो. जसं की सुरुवातीला तुम्ही सांगितलंत, की ह्या क्षेत्रामध्ये संघर्ष फार महत्त्वाचा असतो. तर तुम्ही अभिनय प्रवासामध्ये आल्यानंतर तुमच्या लाईफमधला सगळ्यात कठीण असा टप्पा कुठला होता, जो की तुम्हाला प्रकर्षाने जाणवला, की हा वेळ थोडासा कठीण आहे आता? काय असं एक काम संपल्यानंतर दुसरं काम सुरू होईपर्यंतचा जो मधला काळ असतो, तो टफेस्ट टाईम असतो. करेक्ट. कारण त्या दिवसांपुरतं तुमचं दुकान बंद पडलेलं असतं. आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही सुरू करता, तर आधीचं प्रोजेक्ट बरं आज जग जाहीर आहे, की मराठी इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला 3 महिन्यांनी पेमेंट मिळतं. बरोबर. त्यामुळे मी आज काम सुरू केलं, तर मला याचं पेमेंट 3 महिन्यांनी मिळणार आहे. ते नंतर रोलिंगमध्ये येतं. मग माझं दर महिन्याला पेमेंट यायला लागतं. पण एक मुमेंट अशी येते, की जर माझं हे प्रोजेक्ट संपल्यानंतर जर मला लगेच पुढचं प्रोजेक्ट 3 महिन्यांनी नाही मिळालं बरोबर. किंवा 1 महिन्यात नाही मिळालं, तर मला मधले जे 3 महिने आहेत, त्याच्याकरता स्टॉप गॅप अरेंजमेंट मला काहीतरी करून ठेवावी लागते. राईट. आणि ती जर का मी केलेली नसेल, तर मग मानसिक संतुलन बिघडतं. त्याच्यामुळे त्या गोष्टी खूप टफ असतात. तो पिरियड जो असतो ना बेसिकली, तो खूप टफ असतो. आणि मला घरच्यांनाही सांगावं असं वाटेल, की राईट. त्या पिरियडमध्ये हे काय तू नुसतं घरातच बसून राहिलायस, तुझ्याकडे काही कामच नाहीये, हे शक्यतो त्यांना सांगू नका. राईट. की जेणेकरून ते आणखीन फ्रस्ट्रेट होतील.
नॉर्मली आता जसं तुम्ही सांगितलंत सर, की गेले आता एवढे वर्ष तुम्ही इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहात, तर तुम्ही जवळपास 1,500 ते 2,000 ऑडिशन्स दिलेले आहेत. हो. त्यामुळे ऑडिशन झाल्यानंतर नकार पचवणं हे तितकंच गरजेचं असतं किंवा ॲज अ कलाकार म्हणून केलं पाहिजे. पण आता जी नवीन पिढी येतीये, 1-2 ऑडिशन्स देतात, रिजेक्ट झाले की डिप्रेस होतात आणि नंतर मग परत सोडून देतात. तर त्यांना तुम्ही काय सजेस्ट कराल? मला हेच सांगायला आवडेल, की बेसिकली मी 1000-1500 मलाही सुरुवातीला जेव्हा पहिल्यांदा नकार आला, अरे मी एवढी माझी ऑडिशन मस्त झाली होती आणि तरीसुद्धा मी सिलेक्ट नाही झालो. मलाही कुठेतरी ते एक असं लागलं होतं. पण नंतर माझ्या एक-एक गोष्टी लक्षात यायला लागल्या, की जेव्हा एखादी ऑडिशन एखाद्या व्यक्तिरेखेकरता म्हणून घेतली जाते, हं, त्यावेळेस ती व्यक्तिरेखा कशी असावी, हे निर्माता आणि दिग्दर्शक ठरवत असतात ना. करेक्ट. मी उत्तम केली, पण दिग्दर्शकाला जर का ती अपेक्षित नसेल आणि मग त्यांच्यापुढे जेव्हा ऑप्शन्स येतात, तेव्हा बरं मी अंगानी हट्टाकट्टा आहे, पण त्यानं जर का असा सडपातळ, बुटका असा बरोबर. माणूस हवा असेल, तर मी कसं सिलेक्ट होईन? राइट, मी ऑडिशन किती चांगली देऊन दे ना. पण त्या कॅरेक्टरची डिमांड काय आहे, हे डिरेक्टर ठरवत असतो, आपण नाही. राइट. त्यामुळे ठीक आहे, की आज मी 1000-1500 आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये आता मला ऑडिशन द्यायला लागत नाहीत. पण जेव्हा जाहिरात किंवा फिल्म करायची असते, त्यावेळेस ऑडिशन घेतातच ते. ऑडिशन असेल किंवा लुक टेस्ट म्हणू शकतो आपण, की हां. एखाद्या कॅरेक्टरसाठी. कारण त्यांनी ठरलेलं असतं, राइट. की आता याही एवढी वर्ष काम केलेली आहेत या कलाकारांनी, तर ह्याची काय ऑडिशन घेणार? याची कामं बघितलेली आहेत. बरोबर. पण हा त्या कॅरेक्टरला जाईल की नाही, लुक वाईज. मग त्यावेळेस त्याचा मेकअप, कॉस्ट्यूम हे सगळं करून त्याची एक लुक टेस्ट घेतली जाते. मराठी इंडस्ट्रीमध्ये जसं आपण बघितलं, की या सुखांनो या ही तुमची सर्वात म्हणजे दीर्घकाळ चाललेली मालिका असेल किंवा राजा शिव हो, छत्रपती, हो. स्वराज्य रक्षक संभाजी आहे. त्याचबरोबर आपण जर हिंदीमध्ये बघितली तर पवित्र रिश्ता हो. हे नाव घेतल्याशिवाय राहता येत नाही. बरोबर. कारण की त्यावेळेस चालणारी सगळ्यात डिमांडिंग सीरियल ही ती हो. होती. त्यावेळेस डिमांडिंग नॉट ओन्ली दॅट, ऑल चॅनलमध्ये नंबर 1 ला होती ती बरोबर. सीरियल. म्हणजे फक्त झी नाही, तर सगळ्या चॅनल्सवर टॉपला ती होती. राइट. मग त्याच्यामध्ये अंकिता लोखंडे असतील, प्रार्थना बेहरे असतील किंवा सुशांत सिंग राजपूत असतील, उषा नाडकर्णी मॅम असतील. तर ती जी फॅमिली तुमची तयार झाली होती, त्या सेटवरील तुमचे काही अनुभव असतील, तर ते आम्हाला प्रेक्षकांना नक्कीच ऐकायला आवडतील आमच्या. खूप धमाल करायचो हां. आम्ही. म्हणजे सुशांत असून दे, अंकिता असून देत, म्हणजे असं कधीच त्यांनी जाणवून दिलं नाही, की मी या हिरो आहे याचा. हं. आणि खूप आम्ही धमाल करायचो. म्हणजे असा एखादा पर्टिक्युलर एखादा प्रसंग नाही सांगता येणार, की त्यावेळेस पण आमचं एव्हरीडे आम्ही सेटवर जास्त असायचो आणि घरी कमी असायचो. त्यामुळे आमची ती फॅमिलीच झालेली होती. आणि आऊ म्हणजे उषा नाडकर्णी सुद्धा अतिशय प्रेमळ बाई, की हो. त्या बाईनी म्हणजे सगळ्यांना बांधून ठेवणं, कोण चुकलं तर त्याला ओरडणं सगळं. आणि आल्यावर कायम मग ती आम्हाला प्रत्येकाला वेगळी मेकअप रूम दिलेली होती. बरोबर. तर ती आधी तिच्या मेकअप रूममध्ये नाही जाणार. "आलायस का रे?" करून मला विचारणार. मग सुशांत, अंकिताशी बोलणार आणि मग ती तिच्या मेकअप रूममध्ये जाणार आणि मग ती स्वतःची तयारी करायला हां. लागणार. खूप धमाल. आम्ही सगळे जेवायला पण एकत्र बसायचो. बरोबर. आम्ही कधी वेगळे जेवायला बसलोच नाही. मग आमचा दिग्दर्शक पण आमच्याच बरोबर जेवायला बसायचा, कॅमेरामन आमच्याबरोबर जेवायला बसायचा. आम्ही सगळे आर्टिस्ट एकत्र असायचो हं. आणि खूप धमाल करायचो. आता जर आपण बघितलं तर अभिनयामध्ये टाइपकास्ट होण्याची भीती असते लोकांना. हं. तर त्याच्या संदर्भात काय सांगू शकाल? एक तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला नाही म्हणण्याची हिंमत तुमच्यात आली पाहिजे. बरोबर. कारण हे माझ्या बाबतीत सुद्धा घडलेलं आहे, अच्छा. की जेव्हा मी सुरुवातीला आलो, त्यावेळेस मग ते इन्स्पेक्टरचेच रोल, हं. डॉक्टरचे रोल. कारण फिजिक ते असल्या कारणाने ते तुमच्याकडे ऑब्व्हियसली येणार आहे. त्यावेळेस तुमची नाही म्हणायची हिंमत तुमच्यात असली पाहिजे, करेक्ट. की इन्स्पेक्टर नाही करणार मी इन्स्पेक्टर. आणि मग तुम्ही दुसऱ्या भूमिकांकडे म्हणजे एकदा त्यांना कळलं ना, की नाही बाबा हा इन्स्पेक्टरचा रोल कळत नाही. मग तुम्हाला ते दुसऱ्या रोल करता ते हे करतात. करेक्ट. आजकाल जर आपण बघितलं ना तर राजकारण असो किंवा अभिनय क्षेत्र असो, फिल्म इंडस्ट्री असो,
कुठल्याही गोष्टींमध्ये सोशल मीडिया हा प्लॅटफॉर्म खूप महत्त्वाचा ठरतो किंवा त्याला आपण म्हणू शकतो की ट्रोलिंग्स होतात किंवा कधी-कधी तुमच्या कामाला तेवढी प्रतिक्रियाही दिली जाते. तर सोशल मीडिया हे आजच्या काळात जे झालेलं आहे, ते तुम्हाला गरजेचं साधन वाटतं की एक ओझं आहे असं तुम्हाला वाटतं? गरज पण नाहीये आणि ते ओझं पण नाहीये. कारण ओझं कोणाला होईल, की जर मी काही चुकीचं वागलो तर मला ट्रोल करणारच आहेत ना. 100%. सोशल मीडिया आधी नव्हता. पण आधी जेव्हा काही माझ्याकडनं चूक झाली, तर मला घरचे लोकं बोलायचेच ना. बरोबर. पण आज जेव्हा तुम्ही पब्लिक फिगर म्हणून लोकांच्या समोर येता आणि सोशल मीडियामुळे तुम्ही एवढे एक्सपोज झालेले आहात, की तुम्ही जरा जरी चुकीचं पाऊल टाकलत किंवा चुकीचं काही बडबडलात, हं. तर तुम्हाला दुनिया ट्रोल करायला बसलेली आहे. करेक्ट. त्यामुळे आपण शक्यतो बोलताना सांभाळून बोलावं, सांभाळून वागावं. आता जर आपण बघायला गेलो तर ह्या सगळ्या जसं की आता मी सांगितलं की एकतर अभिनय इंडस्ट्री असेल किंवा फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपण बघू शकतो किंवा क्रीडा क्षेत्र असेल, पॉलिटिक्स आहे. आजकाल काय होतं प्रत्येकजण त्याचे व्ह्यूज सोशल मीडियावर म्हणजे मी जर सपोज एखादा क्रिकेटर आहे, तर मी कुठल्यातरी पॉलिटिकल लीडरवर किंवा पॉलिटिकल पार्टीवर एकतर सपोर्टमध्ये किंवा विरोधात कमेंट करतो. आणि त्याच्यामुळं कुठं ना कुठेतरी ही पण पब्लिक फिगर आहे आणि ती पॉलिटिकल पार्टी आहे. ह्याच्यामुळं बरेच वेळा काय होतं ना, ट्रोलर्सला चान्स मिळतो असं म्हणू शकतो आपण किंवा एक माइंडसेट तयार होतो, की हा जो ॲक्टर आहे ह्याची विचार करण्याची क्षमता जी आहे ती ह्या पद्धतीची आहे. तर त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? मुळात मला काय म्हणायचं की तुम्ही ना आपापलं काम सांभाळा. मी जर का अभिनेता आहे ना, तर मी अभिनयच करीन ना. बरोबर. मग रोहित शर्मानी तो चुकीचा फटका का मारला, हे मी कशाला सांगायला जाऊ? त्यावेळेस मैदानावरची त्याची मानसिकता त्याला माहिती आहे. करेक्ट. मला कळणार आहे कधी? किंवा एखादा राजकारणी, एखादा पॉलिटिकल लीडर एखाद्या पर्टिक्युलर प्रसंगामध्ये जसा वागला असेल, तर त्यावेळेस त्याला ते करणं भाग पडलं असेल ना. डोंट जजमेंटल. बरोबर. तुम्ही कुठल्याही निर्णयापर्यंत जाऊ नका. जो तो आपापल्या परीने आपापलं काम करतोय, मग तुम्ही कशाला त्यांच्यात येता? ते तुमच्यात येतात का? नाही येत. मग तुम्ही पण त्यांच्या भानगडीत पडण्याची गरज नाही ना. करेक्ट. त्यामुळे मला असं म्हणायचं आहे, की कलाकारांनी म्हणजे आता बरंच बघितलं, की बोलतात, की लेटेस्ट खूप सारे हां, एक्झाम्पल्स आहेत. कशाकरता आपण त्याच्यात जायचं? बरं तुमचं जे काय आहे ना, तुमचा देव आहे, तुमचा धर्म आहे, हे तुमच्या घरापुरतं मर्यादित ठेवा ना. तुम्ही जाहीरपणे त्याची वाच्यता कराल, तर मग मग त्याच्या परिणामांना पण तोंड द्यायची तुमची तयारी पाहिजे. अच्छा. आणि मग तेवढं समर्थपणे तुम्ही देऊ शकला पाहिजेत. म्हणजे आज आता मी एक थोडक्यात उदाहरण सांगतो, की तू सुद्धा मला 2-3 वेळा फोन केले असशील. बरोबर. तर माझी कॉलर ट्यून काय आहे हे तुला माहिती आहे. राइट. हे तुला जसं माहिती आहे तसं जगालाही माहिती आहे ना. बरोबर. जे मला फोन करतात त्यांना कळतं ना माझी कॉलर ट्यून काय आहे ते. हो. मग ते मला विचारतात. मग त्यांनी विचारल्यावर मी सांगतो, "हो, मी आहे." मी तुला सांगायला आलो नव्हतो, की मी हा आहे म्हणून. करेक्ट. पण मला जे आवडतं ते मी करतोय. तुला आवडते ते तू कर ना. मी कुठे तुला थांबवायला आलोय. त्यामुळे प्रत्येकाने आपापलं काम बघावं. बरं आज आमच्या इंडस्ट्रीमध्ये किमान 50% गैर हिंदू आहेत. करेक्ट. म्हणजे मी पर्टिक्युलर एखाद्या कम्युनिटीचं नाव नाही घेणार. तिथे ख्रिश्चन आहेत, सगळे आहेत, सर्व धर्मीय आहेत आमच्या इंडस्ट्रीमध्ये. पण आम्हाला आजपर्यंत त्याचा कधीच त्रास झाला नाही. कधीच नाही. म्हणजे आम्ही सगळे एकत्र जेवतो, खातो, पण मग होळीच्या वेळेस रंग लावतो बरोबर. सगळ्यांना. मग त्यावेळेस तेही म्हणत नाही, की रंग नको लावू म्हणून. सगळं व्यवस्थित चाललंय. मग उगाचच मी उठून दुसऱ्याला अक्कल शिकवायला जाणं, हे केव्हाही चुकीचं आहे. जसं की तुम्ही आता म्हणलात, की तुम्हाला फोन केल्यानंतर तुमची कॉलर ट्यून जी आहे, तर मला नक्कीच प्रेक्षकांना ते सांगायला आवडेल, की नमस्ते सदा वत्सले मातृभूमी हं. ही कॉलर ट्यून तुमची आहे. हो. तर त्याच्याबद्दल काय सांगाल? मुळात मी लहानपणापासून शाखेत जात आलेलो आहे. करेक्ट. आणि संघाची विचार प्रणाली जी आहे, ती मला पटणारी आहे. आणि त्यामुळे कळत नकळत तो एक पगडा बसलेला आहे. बरोबर. मग मी इनफॅक्ट शोधत होतो गेली बरीच वर्ष, की हं. ती कॉलर ट्यून मला कुठे सेट करता येईल, काय करता
तर सुदैवाने मला ते मिळालं आणि तेव्हापासून मी माझी कॉलर ट्यून संघाची प्रार्थना ठेवली आहे. करेक्ट. प्रेक्षकांकडून सर ज्यावेळेस आपल्याला एखाद्या भूमिकेसाठी उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळतो, तर त्यातनं तुम्हाला किती प्रमाणात म्हणजे ऊर्जा मिळते किंवा असे काही प्रसंग आहेत का जिथं तुम्हाला प्रेक्षकांनी समोरासमोर काही उदाहरणं असतील की तुम्ही भेटले आणि तुम्हाला त्या भूमिकेमुळे त्यांनी ओळखलंय? हो, खूप मला आजही कित्येक जण शिवराम खंडागळे म्हणून ओळखतात. वादळवाट सिरियलमध्ये बरोबर. देवराम खंडागळे शरदनी केला हो. आणि त्याच्या मोठ्या भावाचं काम मी करत होतो शिवराम खंडागळेचं. तर आजही मला बरेच जण शिवराम खंडागळे म्हणून ओळखणार आहेत. त्याच्यानंतर ठाण्यातच एक कार्यक्रम होता, महापालिकेचा कार्यक्रम होता हं. आणि त्यावेळेस त्यांनी मला बोलवलं होतं आणि त्यावेळेस त्यांनी ओळख करून दिली, की शाहिस्त खानाची भूमिका करणारे सुनील गोडसे आज आपल्यात आलेले आहेत. हां. त्यांनी यावं पुढे म्हणून. तो कार्यक्रम झाला आणि त्याच्यानंतर खालती आल्यानंतर मला एका माणसाने विचारलं, "तुम्ही महाराष्ट्रीयन आहात?" म्हटलं, "हो." हां. आम्हाला वाटलं होतं कोणीतरी मुसलमानांनी ती भूमिका केली आहे. भाई एक ऊर्जाच मिळते ना, की बाबा मी करेक्ट. त्या लेवलपर्यंत जाऊ शकलो. बरोबर. आणि आजही मला कित्येक नामांकित व्यक्ती आहेत, मी आता नावं घेत नाही, मुद्दाम नाही घेत. हं. ते मला शाहिस्त खान म्हणूनच ओळखतात. म्हणजे इव्हन नितीन देसाई, म्हणजे दुर्दैवाने आज ते आपल्यात नाही. आपल्यासोबत नाहीये. पण त्यांच्या मुलीच्या लग्नाला त्यांनी मला बोलवलं होतं आणि त्यांनी जावे अशी ओळख करून देताना त्याची मला हीच ओळख करून दिली होती. ही शाहिस्त खान. नक्कीच. सर शेवटच्या राउंडकडे जाण्याच्या आधी मला तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारायला नक्की आवडेल, की तुम्ही मराठी इंडस्ट्री असो, हिंदी इंडस्ट्री असो, तर ह्यातला तुमचा सगळ्यात आवडता संवाद किंवा डायलॉग ज्याला आपण म्हणतो, तो कुठला आहे आणि तो एकदा तुम्ही जर प्रेक्षकांना म्हणून दाखवलात? तसं बघायला गेलं ना तर मला आत्ता मी एक नाटक करतोय, रणरागिणी तारा राणी. ओके. त्यात मी औरंगजेब करतोय. अच्छा. म्हणजे शाहिस्ते खान झालं, मुकर्रब खान झाला आणि आता औरंगजेब. औरंगजेब करतोय. तर त्या नाटकातला एक डायलॉग आहे, हं. संभा, हमने अपने भाई और वालिद को नहीं छोड़ा, हमारे किसी शहजादे को हमसे आगे ना बढ़ने दिया, क्योंकि कायनात में सिर्फ एक ही आलमगीर सहराया जाएगा, सिर्फ एक, औरंगजेब। और हमारे इस ख्वाब को तूने मिट्टी में मिला दिया। हमारी निकम्मी औलाद अकबर को शेर दिल बनाकर हमारे पीठ में खंजर भोंकने की कोशिश की है तुमने। बड़ी गुस्ताखी की है, बहुत बड़ी गुस्ताखी। इसकी सजा तुम्हें मिलेगी, जरूर मिलेगी, और वो सजा होगी मौत, सिर्फ मौत। वा सर. आपण शेवटच्या राऊंडकडे जाऊयात. ह्याला मी रॅपिड फायर राऊंड असं म्हणतो. नॉर्मली जर आपण बघायला गेलो तर कलाकारासाठी सगळ्यात महत्त्वाचं जे असतं तो म्हणजे प्रेक्षक आणि प्रेक्षकांना बघण्याची 2 साधनं आहेत. एक ज्यावेळेस स्टेजवर असतो त्यावेळेस रंगभूमी, समोरचा लाईव्ह प्रेक्षक, दुसरा कॅमेरा, जे की कॅमेऱ्याच्या नंतर मागून मिळतं प्रेक्षक. तुम्हाला. तर तुमच्यासाठी महत्त्वाचं काय, रंगभूमी की कॅमेरा? दाद मिळण्याच्या दृष्टीने म्हणशील तर रंगभूमी, अच्छा. कारण तिथे इमिजिएट तुम्हाला दाद रिस्पॉन्स मिळते. मिळतो. आणि मराठी सिनेमा की हिंदी सिनेमा? दोन्ही. अच्छा. कुठला एक निवडायचा झालात तर? नाही, ह्याचं कारण मी सांगतो की दोन्ही सांगण्यामागचं कारण, हं. मराठी सिनेमात सुद्धा आपल्याला म्हणजे तुम्ही स्वतःला क्रिएटिव्हिटी दाखवणं हा जो काही प्रकार आहे, सिरियलमध्ये क्रिएटिव्हिटी नाही, करेक्ट. ती फक्त फिल्म आणि नाटकातच आहे. त्यामुळे ती मराठीमध्ये पण आहे आणि हिंदीमध्ये पण आहे. आणि हिंदीमध्ये सुद्धा म्हणजे असं नाही की दिग्दर्शकाने सांगितलं, अरे नाही हो बरोबर आहे. जर का मी सांगितलं की सर एक और टेक करते, हं. तर ते देतात करून. करेक्ट. पॉवरफुल डायलॉग की सायलेंट सीन? दोन्ही. अभिनयाच्या दृष्टीने म्हणाल तर दोन्ही. दोन्ही. याचं कारण मी तुला सांगतो की पॉवरफुल डायलॉग मग त्यातून जर का कंपॅरिझन करायचं म्हटलं तर मग मी सायलेन्स सीन प्रिफर करीन. ओके. याचं कारण संवादातनं तर कोणीही तुम्ही एक्सप्रेस होऊ शकता, पण जेव्हा तुम्हाला एकही डायलॉग नाही आणि तरी तुम्हाला एक्सप्रेस व्हायचं आहे,
तर ते खूप महत्त्वाचं आहे आणि ते तुम्हाला होता आलं पाहिजे. म्हणजे माझ्याच एका प्रोजेक्टचं मी नाव सांगेन. तू झेंडा सिनेमा बघितलायस? हो, बघितलाय. त्याच्यात मी कुठलं काम केलंय तुला आठवतंय? झेंडा सिनेमामध्ये कार्यकर्त्याच्या भूमिकेमध्ये होतात तुम्ही? नाही. मला जेव्हा कास्ट केलं गेलं तेव्हा मला हां. आधी सांगितलं गेलं होतं, की एकही डायलॉग नाही, पण हा सीन हा सिनेमाचा टर्निंग पॉइंट आहे. ओके. जेव्हा इफ्तार पार्टी झालेली असते हो. आणि सिद्धार्थ चांदलेकरच्या हातावर जो माणूस थुंकतो, तो मी आहे. अ, आठवलं मुसलमान असेल. लीडर. हो, हो, हो. एकही डायलॉग नाही. पण केवळ ते चाललंय, मी त्याला ते पिकदाणी आणायला सांगतो, त्या हं. पिकदाणीत हे करतो, त्याच्या हातावर थेंब उडतात, तो उसं मी नुसतं छदमीपणे हसतो त्याच्याकडे बघून. हं, हं. एवढाच सीन आहे तो. म्हणजे थेट त्याच्यानंतर मला बऱ्याच मित्रांच्या हां. रिॲक्शन्स आल्या आणि त्यांनी शिव्या देऊनच रिॲक्शन दिल्या. की अरे किती म्हणजे आम्हाला पण राग आला होता, की तू करेक्ट. म्हटलं सीन होता. हा सीन होता तो. मला करणं भाग होतं. थिएटरचा प्रेक्षक की सिनेमाचा प्रीमियर? थिएटरचा प्रेक्षक. कारण? ऑफकोर्स तुम्ही दाद. लगेच तुम्हाला दाद मिळते. इमिजिएट इंटरव्हललाच. नाटक संपेपर्यंत पण थांबायला लागत नाही तुम्हाला. सेटवर ज्यावेळेस सीन तुमचा एखादा शेड्यूल थोडंसं लाँग खेचलं जातं, त्यावेळेस चहा प्रेफर करता की कॉफी? चहा. एकाच टेकमध्ये सीन देणं गरजेचं आहे की परफेक्शनसाठी पुन्हा टेक घेतलं तरी चालू शकतं? परफेक्शन करता पुन्हा टेक घेतला तर काहीच हरकत नाही. पण नॉर्मली काय असतं, की एकदा रिहर्सल केली जाते. शूटिंगचं एकदा सीनची रिहर्सल केली जाते आणि मग टेक केला जातो. त्यामुळे तुम्हाला रिहर्सलमध्येच जाणवतं, की काय करायचं आहे आपल्याला करेक्ट. आणि त्यातून जर का तुम्हाला असं वाटलं, तर परत टेक करायला काहीच हरकत नाही. कारण शेवटी तुम्ही ते करत असता ते तुमच्या कामाच्या प्रतीच असतं. ते त्याच्यात वैयक्तिक स्वार्थ काहीच नसतो. ॲज अॅन ॲक्टर मी सांगेन हां. करेक्ट. कारण मी जर का काही चांगलं केलं, तर तो सीनवर उचलला जाणार आहे. बरोबर. म्हणून शूटिंगची वेळ कुठली प्रेफरेबल आवडते तुम्हाला? सकाळी की रात्री? दुर्दैवाने ते आमच्या हातात नाहीये. कारण रात्री 2 वाजता सुद्धा सकाळी 9 वाजल्यासारखा फ्रेशनेस चेहऱ्यावर ठेवून शूटिंग करावं लागतं. बरोबर. अ, अशी कुठली भूमिका आहे जी ह्याच्या पुढे तुम्हाला करावीशी वाटतीये, जी तुम्ही वाट बघताय की ही भूमिका मी केली पाहिजे? तसं मनापासून मला एक भूमिका खूप करावीशी वाटते आणि एकदा असं माझ्या अशी संधी जवळ आली आणि गेली. ती कुठली भूमिका होती अ, आणि? मी नथुराम गोडसे बोलतोय मधला सुपरिटेंडेंट शेख. अच्छा. कारण त्या भूमिकेला कंगोर आहेत. बरोबर. म्हणजे नथुरामचा तर ऑथरबॅक रोल आहे. प्रश्नच नाही. पण त्या सुपरिटेंडेंट शेखला कंगोर आहेत. एक तर त्याच्यावर धर्माचं बंधन आहे बरोबर. आणि हा हिंदू आहे. करेक्ट. हा त्याच्या पोलीस चौकीत येणार आहे. त्याला ती चिड आहे त्याच्यावर, की मी का माझ्या इथेच का? दुसऱ्या पोलीस चौक्या नाही आहेत का? हं. आणि ह्या चिडचिडीतनं मग तो त्याच्याशी पण तसाच ट्रीटमेंट द्यायला लागतो त्याला सुरुवातीला. आणि तरीसुद्धा मग एंडचा जो सीन आहे राइट. तिथपर्यंत. नक्कीच. सर तुम्ही आज आमच्या शोवर आलात त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो. तुमचे जे इतक्या वर्षाचे अनुभव आहेत किंवा आता ज्या तुम्ही गोष्टी सांगितल्या, ह्या नक्कीच येणाऱ्या कलाकारांना देखील खूप फायद्याच्या ठरतील. त्यामुळे तुम्ही ह्या शोवर आलात त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर. धन्यवाद. सो आजचा हा एपिसोड जर तुम्ही बघितलात तर हा खरंच खूप प्रेरणादायी होता. रंगभूमीपासून सुरुवात करून टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मराठी मालिकांमध्ये, सिनेमांमध्ये आणि हिंदी चित्रपटांमध्ये आलेले प्रत्येक अनुभव सुनील सरांनी आज आपल्याला सांगितले. अभिनय म्हणजे हा फक्त यशाचा नाही, तर सातत्य, संयम आणि मेहनतीचा प्रवास आहे. वेगवेगळ्या माध्यमातून भूमिका करताना त्या भूमिका कशा निवडायच्या, नकार असेल तर तो कसा स्वीकारायचा आणि कलाकार म्हणून स्वतःला कसं घडवायचं, हे आज आपल्याला सुनील सरांकडनं कळलं. सुनील सरांनी त्यांचे मराठी इंडस्ट्रीमधले असतील किंवा हिंदी इंडस्ट्रीमधले असतील किंवा सीरियल्समधले असतील, प्रत्येक अनुभव आपल्याबरोबर शेअर केले. सो सुनील सर, तुम्ही तुमचा अनुभव शेअर केलात त्याबद्दल मनापासून तुमचे आभार. तुम्ही दिलेला गाईडन्स नक्कीच आमच्या प्रेक्षकांना, येणाऱ्या नवीन कलाकारांना देखील खूप महत्त्वाचा ठरणार आहे.
तर मित्रांनो, तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला हे नक्की सांगा आणि इनविन्सिबल सोल्स पॉडकास्ट या सिरीजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.